श्री कुलदेवताय नमः. नमस्कार प्रेक्षकांनो. प्रत्येक घराण्याचा एक कुलधर्म आणि कुळाचार असतो. आपल्या कुलदेवीची सेवा करणे हे प्रत्येक कुटुंबाचे आद्य कर्तव्य मानले जाते. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की धावपळीच्या आयुष्यात देवीची नित्यसेवा कशी करावी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी रोजच्या पूजेतील काही सोप्या गोष्टी सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रोजची पूजा व प्रार्थना. रोज सकाळी आणि संध्याकाळी कुलदेवीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर गाईचा किंवा तुपाचा दिवा लावावा. गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. देवीला रोज कुंकू वाहून स्वतःच्या कपाळालाही कुंकू लावावे. कुलदेवीची कृपादृष्टी राहण्यासाठी कुंकू लावणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. रोज पूजा करताना कुलदेवीकडे घराण्याच्या कल्याणासाठी, मूळ बाळांच्या प्रगतीसाठी आणि स्वयशासाठी प्रार्थना करावी. विशेष दिवसांची सेवा कशी करायची. मंगळवार आणि शुक्रवार हे दिवस देवीच्या सेवेसाठी अत्यंत विशेष मानले जातात. या दिवशी देवीची विशेष पूजा करून तिला देवीचे आवडीचे नैवेद्य, उदाहरणार्थ पुरणपोळी, खीर किंवा काहीच नसल्यास गुळ खोबर दाखवावा. अमावस्या आणि पौर्णिमेला देवीची विधिवत पूजा करावी. शक्य असल्यास या दिवशी घरात देवीचे स्तोत्र किंवा श्रीसूक्त पठण करावे. वर्षातील 2 नवरात्रीमध्ये, विशेषतः शारदीय नवरात्रामध्ये कुलदेवीचा घट बसवणे, अखंड दिवा लावणे आणि उपवास करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. या दिवशी कुळाचार करणेही गरजेचे आहे. काही लोकांकडे कुळाचार करत नसतात आणि प्रत्येक वेळेस आपण घट मांडू शकत नाही. तर आपल्या आजूबाजूला कुठेही मंदिरात जर घटाची व्यवस्था केली असेल तर तिकडे आपल्या स्वइच्छेने तिथे पैसे देऊन द्यायचे आणि घट मांडून द्यायचे. कुलदेवीचे दर्शन. वर्षातून किमान एकदा तरी कुटुंबासह आपल्या कुलदेवीच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घ्यावे. तिथे देवीला साडी चोळीचा ओटी भरावी आणि घराण्याची सुखशांतीकडे साकडे घालावे. प्रेक्षकांनो, अतिशय आपल्या कुलदेवीची श्रद्धा आणि कुलधर्मापर्यंत आपण पूजा केली तर आपल्याला नक्कीच आपल्या फळाचे यश मिळेल. माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटूया आपल्या दुसऱ्या विषयासह याच भक्तिकट्ट्यावर. नमस्कार.